पिंपरी आणि चिंचवडचा विचार करूया। पिंपरी आणि चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या अनुषंगाने थेट अजित पवारांशी अमोल कोल्हे आणि रोहित पवारांची गुप्त बैठक झाली। बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पक्षाने अमोल कोल्हे आणि रोहित पवारांवर पिंपरी चिंचवडची जबाबदारी टाकताच त्यांनी थेट अजित पवारांशी गुप्त बैठक घेतली। पिंपरी चिंचवडमध्ये फक्त दोन्ही राष्ट्रवादी एकत्र गेलो तर किती जागा शरद पवारांच्या वाट्याला येणार आणि महाविकास आघाडीसोबत लढायचं तर किती जागा सगळ्या घटक पक्षांना मिळतील हा या घडीचा प्रश्न आहे। अजित पवारांच्या गटाचे इच्छुक ज्या जागेवरती लढण्यास तयार आहेत त्यातील काही ठिकाणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या इच्छुकांचा दावा आहे। हा तिढा कसा सोडवायचा हा देखील हा प्रश्न आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येताना महाविकास आघाडीत फूट पडू नये या दृष्टीने शरद पवारांची राष्ट्रवादी पावलं टाकू इच्छिते, मात्र ते अजित पवारांना मान्य होईल का या सगळ्या मुद्द्यांवरती दोन्ही राष्ट्रवादींचं भवितव्य अवलंबून आहे। आणि आज बैठकीची इनसाइड स्टोरी एबीपी माझाच्या हाती लागली आहे, पाहूया। पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात चर्चा झाली। अजित पवार, अमोल कोल्हे, रोहित पवारांची गुप्त बैठक झाली। अमोल कोल्हे आणि रोहित पवारांवर पिंपरी चिंचवडची जबाबदारी देण्यात आली आहे। दोघांनी एकत्र लढल्यास कोणाला किती आणि महाविकास आघाडीतून लढल्यास कोणाला किती जागा यावर चर्चा झाली। अजित पवार गटाच्या इच्छुकांच्या जागेवर शरद पवार गटाचे किती इच्छुक आहेत यावर चर्चा झाली। 4 सदस्यीय प्रभागात दोघांचेही उमेदवार असल्यास चिन्ह घड्याळ की तुतारी यावर चर्चा झाली। काही प्रभाग फक्त तुतारीच्या चिन्हाचे करता येतील का हा मुद्दाही चर्चेत आला। अजित पवार गटाचे उमेदवार तुतारीच्या चिन्हावर लढतील का? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असतील तर महाविकास आघाडीचे घटक पक्ष सोबत घ्यावे असा शरद पवार गटाचा आग्रह आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।